परमप्रतापी, महाबली, महाशक्तिशाली, अजय योद्धा छत्रपती संभाजी महाराज उपाख्य शंभुवर्मन यांच्या बुधभूषणचा अन्योक्ती कलशहामधील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 139 बोर आणि द्राक्ष यावर आधारित आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण द्राक्ष बागेविषयी बोललो आणि या श्लोकामध्ये महाराज बोर आणि द्राक्षांची तुलना करत समजून सांगत आहेत की कशा पद्धतीनं दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणं झालं पाहिजे. हा संदेश देणारा हा श्लोक असा आहे. दासेर कस्य दासीय बदरी यदी रोचते येतावतेव किम द्राक्षान साक्षात अमृतप्रदा. दासेर कस्य बदरी यदी रोचते. बदरी बोर. बोराला काय आवडतं? बोराला आवडतो तो म्हणजे दास. दास म्हणजे उंट. बोराच्या झाडाला उंट आवडतो. कदाचित त्याचं उंटावर प्रेम आहे म्हणून उंट काय करतो तर बोराच्या झाडाजवळ जातो. उंटाची मान उंच असते, बोर उंच असते आणि मग शेतकरी किंवा त्या उंट राखणारा काय करतो, त्या बोराला झोडपून काढतो, मार देतो आणि मारानं बोर मिळतात ते शेतकऱ्याला आणि पाला मिळतो तो त्या उंटाला. महाराज म्हणतात की बोराला उंट आवडतो म्हणून तसे बोरासारखे त्याचे फळं आहेत, काटे आहेत त्याला, पण तरीही त्याला उंटाची आवड असल्यामुळे तो काय करतो, तशा पद्धतीचे आंबट तुरट फळं तो काय करतो, समाजाला देतो, लोकांना या निसर्गामध्ये देत राहतो. परिणाम स्वरूप काय आहे, त्याला मिळतो मार. उंटाचा मालक त्याला मार देतो आणि बोरं पाडतो, पालाही पाडतो, उंट पाला खातो. आणि मग बोरासारखेच फळं देणारा दुसरा एक वृक्ष आहे, दुसरं एक फळ आहे, ते म्हणजे द्राक्ष. द्राक्ष काय करतं ते बघतं. उंटामुळे, उंटाची मैत्री केल्यामुळे, उंटावर प्रेम असल्यामुळे बोराचे कसे हाल होत आहेत, त्याला कसा मार मिळत आहे. आपली तर वेल अतिशय नाजूक आहे, एवढा मार आपण सहन करू शकत नाही. आणि म्हणून महाराज पुढे लिहितात की येतावतैव किम द्राक्षा. आणि हे सगळं बघून हे द्राक्ष काय करतं, न साक्षात अमृतप्रदाह. आणि मग स्वतःचे फळं साक्षात अमृताप्रमाणे गोड, सुंदर, छान बनवतो, जेणेकरून या बोराला जसा मार मिळतो तसा मार खायची याला पाळी येणार नाही. आणि उंटासारख्या व्यक्तीशी लगटही करत नाही, त्याच्यावर प्रेमही करत नाही, कारण तसं जर केलं तर त्याचं फळ काय मिळतं हे त्यानं पाहिलेलं आहे. आणि मग महाराज या बोर आणि द्राक्षाच्या तुलनेतून सांगतात की बोर आणि द्राक्ष शेजारी शेजारी वाढतात. आणि मग ह्या बोरापासून काय घेतलेलं आहे, या द्राक्षानं धडा घेतलेला आहे की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आपल्याला जर बोरासारखा मार वाचायचा तर आपली फळं मधुर ठेवावं लागतील, सर्वांच्या हाताला येईल असे ठेवावे लागतील, जेणेकरून काय होईल, चांगली लोक येतील आणि सहज ते फळं घेतील, खुश होतील, आपल्यावर प्रेम करतील, आपल्याला सांभाळतील. नाहीतर बोराला ऊन, वारा, पाऊस सहन करावा लागतो आणि शेवटी उंटाची भरती करावी लागते. आपल्या आसपास अशी माणसं असतात की ज्याने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, अनेक वाईट दिवस पाहिलेले असतात, आणि ह्या वाईट दिवसांपासून, त्यांच्या अनुभवापासून आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जर आपल्याच अनुभवातून आपण शिकणार असू तर आपण ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये फार काय राहू, मागे राहू. आणि म्हणून महाराज सांगतात त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं बोरापासून द्राक्षानं धडा घेतला, अगदी तसाच धडा आपणही घेतला पाहिजे. आणि आपल्या आसपास जी संघर्ष करणारी माणसं आहेत, ज्यांनी खूप आयुष्य पाहिलेलं आहे, उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, त्या कदाचित आपले आईवडील असतील, आपले आजी आजोबा असतील किंवा समाजातले काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांच्या अनुभवातून आपण धडा घेतला पाहिजे आणि काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपलं हित आणि समाजाचं हित साधलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण ज्ञानी बनलं पाहिजे. तर शंभूराजेंच्या या श्लोक क्रमांक 139 मध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या श्लोक क्रमांक 140 मध्ये. आणि तो श्लोक आहे या शाल्मली वृक्षाविषयी, म्हातारीच्या फुलाविषयी. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.